पाहुणा येतो, रात्रभर राहतो, सकाळी उठून जातो. तद्वत त्याप्रमाणे आपण प्रपंचात असलं पाहिजे. नाहीतर आपलं झालं काय माहितीये का, या प्रपंचामध्ये इतके गुंतलेलो आहोत, किती गुंतलेलो आहोत, आपल्याला प्रपंचा व्यतिरिक्त आपल्या डोळ्यासमोर काहीही नाही. तुम्हाला खरं सांगतो गड्या, देव पाहिजेत असेल ना देव, तर या प्रपंचाचा थोडा त्यागच करावं लागेल. का करावं लागेल मी सांगतो असं नाही. जगद्गुरु तुकोबारायाचं चरित्र पहा. महाराज म्हणतात, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. किंवा संसाराचा ताप निरंतर आम्हाशी, मरण भरे परी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे जन्माला आले म्हणजे परमार्थिक होते का? अहो कदरले होते ते या प्रपंचाला, कंटाळले होते या प्रपंचाला. विटले हे चित्त प्रपंचापासून. काय विटले हे चित्त प्रपंचापासून किंवा संसाराचा धाक निरंतर आम्हासी. काय या संसाराचा त्यांना कंटाळा आला होता. मनवून तुझे आठवीन पाय, येरी तुझे आठवत नव्हतो गड्या पाय. या संसाराचा कंटाळा आला होता म्हणून तुझे पाय आठवत. मग या प्रपंचापासून थोडं अलिप्त व्हावं लागत असतं. आपण उगाच बोंबा मारतो, पोरं सांभाळणार. कवर सांभाळायचं पोर आहे तुम्हाला? तुमचं काम राहिलंय काय आता इथं नेमकं? हा नाही धर्म आहे ना म्हणे पोरायचा सांभाळणं. काय पोरायचा धर्म आहे मायबापाला सांभाळणं, असंच ना माय? हा आपला धर्म काय सांगू का तुम्हाला? ब्रह्मचारी धर्मे गोकावी अक्षरे. ब्रह्मचारी ज्यावेळेस असतो त्यावेळेस अभ्यास करायचा असतो. ग्रस्त आश्रमामध्ये धनार्जन करायचं असतं. त्याच्यानंतर एक आश्रम येत असतो, त्याला वानप्रस्थ म्हणतात. त्याच्यानंतर संन्यास. वानप्रस्थ म्हणजे वयाचा 51 वर्ष झालं. ऐका, लक्ष देऊ ना म्हातारे माणसं. वयाचे 51 वर्ष झालं की घरादाराचा त्याग करून वनात जाऊन साधना करायची असते. कुठं जाऊन? तिजोरीच्या ज्या कमरेला बांधायच्या नसतात, वनात जाऊन साधना करायची असते आणि मग संन्यास घ्यायचा असतो. बरं तुम्ही तुमच्या धर्मानं वागता का? धर्माचं पालन तुम्ही करता का? पोरं सांभाळणं काल सांभाळते. बरं आपलं काम झालंय, उरकायचं ना आपलं. त्याला म्हणणं माहिती तुम्हाला सांगायलो काय, आपलं काम झालंय उरकायचं, म्हणून आपण धर्माचं पालन करत नाही. धर्म कशाला म्हणतात माहिती का? वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. अहो आपण ज्या प्रपंचाला गोचिडासारखे चिटकून बसलोय, मग आपल्या पुढच्या पिढीचा कसा उद्धार होणार आहे? आपण त्यासाठी साधनेच्या मार्गाने लागलं पाहिजे. आणि या प्रपंचामध्ये तुम्ही किती दिवस करा गड्या, जर होस्तोर करा. जोपर्यंत बापू पद्धतशीर आहात तुम्ही तोपर्यंतच बरं चालतंय. नाही ती एकदा ती बायको पण म्हणते, जी सुरुवातीला म्हणत होती आपके बिना तो मैं जी नहीं सकती, बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर थुंकून या. खर म्हणजे काय माय? खर म्हणजे पतिदेव का? खर म्हणजे गाढव. कोण म्हणते? बायको म्हणते गाढव मेलेलं बरं, यान थुकू घर काय केलंय? नासवलंय गड्या. ऐका, प्रपंच असाच आहे. इथं फक्त तुमच्यावरती प्रेम करत नाहीत गड्या, इथं फक्त आणि फक्त तुमच्या पैशावरती प्रेम करत. ज्याने हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं, जब तक अपने पलों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा बोले. जवरी बरवा चाले तो बहीण म्हणे दादा. ऐका, जी बहीण असते याचा अर्थ असा आहे सगळे पैशावरती प्रेम करतात. ह्या माय म्हणतील असं कुठं असतंय का महाराज? आम्ही आमच्या लेकरावरती लय प्रेम करतो.
त्यात एक सुभाषितकार सांगतात, माता निंदती ना अभिनंदती पिता, भ्राता न संभाषते, भृत्यकुपेतून अनुगच्छति सुतः, कांताच न लिंगते, अर्थ प्रार्थना संकयान कुरुते, संभाषण वै सुरद, तस्मात् द्रव्यमुपार्जय स्वसुमते, द्रव्येन सर्व वशः. काय पैसा नसू द्या गड्या, माय नीट बोलत नाही. पैसा नसू द्या, बाप नीट बोलत नाही, भाऊ नीट बोलत नाही, बायको नीट बोलत नाही, अहो कामावरला गडी पण नीट बोलत नाही, मित्र परिवार देखील नीट बोलत नाही. त्या सुभाषितकारांना असं सांगितलेलं आहे, जर का यांना वश करायचा असेल तर पैसा कमवा. नीट बोलत नाही, बाप नीट बोलत नाही, बहीण नीट बोलत नाही, कोण नीट बोलत नाही, पैसा कमवला पाहिजे. का कमवला पाहिजे? तुम्ही म्हणाल महाराज आतापर्यंत आम्ही आलो, प्रत्येक महाराज म्हणतो की पैशान काय नाही, पैशान काय होतंय. पुरुषार्थ आहे गड्या, अर्थ हा एक पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत, त्यापैकी 2च कमवायचे, 2 आपोआप मिळत असतात. धर्माने जगा मोक्ष मिळतो. काय? धर्माने जगा मोक्ष मिळतो, अर्थ कमवा काम मिळतो. अर्थ कमवल्याच्या नंतर काम मिळत असतो गड्या. पण अर्थ कमवायचं पण कसं कमवायचं? उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहाराने पैसा कमवला पाहिजे. कसा कमवला पाहिजे? पण माझं तर एक म्हणणं असं आहे गड्या, उत्तम व्यवहारानं माणूस जेवू शकतं आणि एखादी मोटरसायकल घेऊ शकतं आयुष्यभरात. काय? उत्तम व्यवहारानं माणूस जगू शकतं आणि एखादी मोटरसायकल घेऊ शकत असतं. म्हणजे याचा अर्थ असा समजायचा का तुमच्याजवळ आहे ते उत्तम व्यवहाराचं नाही? आ विठ्ठल म्हणून या प्रपंचामध्ये सगळे आणि सगळे तुमच्या पैशावरती प्रेम करतात. म्हणून या प्रपंचापासून थोडा अलिप्त होऊन त्या संतांच्या सहवासामध्ये गेलं पाहिजे. संतांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर संत आपल्यावर कृपा करतात, यात काही शंकाच नाही. पण आपल्याकडे दृष्ट शक्तीची पाहण्याची ताकद देखील होत नाही. का? कारण की वीर असणाऱ्या त्या विठ्ठलाचे आपण भक्त आहे. कोणाचे भक्त आहे बापू? वीर असणाऱ्या. मग जर का आपलं अशुभ जरी असलं तरी शुभ होता अभंगाचं दुसरं. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्यापुढे शुभ होऊन ठाके. जर का विष्णुदासांनी आपल्याला पुनीत केलं, पुनीत केल्याच्या नंतर आपल्याकडचे दोष देखील जात असतात, मग त्याच्याकडे पाहण्याची कोणाची ताकद होत नाही. का? वीर विठ्ठलाचे गाडे. मग त्याचं अशुभ असलं तरी शुभ होत असतं. कारण की विष्णुदास झुंजारते विष्णुदास जगी. म्हणून वीर असणाऱ्या त्या विष्णुदासांची कृपा आपल्यावरती झाली तर आपल्याकडे कोणाची पाहण्याची ताकद होत नसते. म्हणून ऐकागड्या मायबापो, भगवंताची सेवा हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे. कोणता घटक असला पाहिजे? माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागत असतो. काय लागत असतो? अन्न वस्त्र निवारा. तसंच त्यामध्ये भगवंताची साधना हा एक अविभाज्य घटक असला पाहिजे. नाहीतर आपलं जीवन असं होईल, कहा गए कहा नाही, क्या लाया कुछ नाही. आलो कशासाठी, करतो काय, हे लय महत्वाचं आहे. काय? आपल्याला परमात्म्याने पाठवलंय कशासाठी? कशासाठी पाठवलंय? गावातल्या उचापत्या करायला? हा? आपल्याला भगवंताची साधना करण्याकरता परमात्म्याने पाठवलेले. सुंदर असं तोंड दिलेलं आहे, सुंदर असे डोळे दिलेले आहेत त्या परमात्म्याचं रूप पाहण्याकरता. तोंड दिलेलं आहे त्याचं भजन करण्याकरता. माय कशासाठी दिलेलं आहे? त्याचं भजन करण्याकरता. म्हणून त्याची साधनाच केली पाहिजे. कारण की ऐका, अहो संतांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर संतांची जर का सावली, संतांचा जर का कृपा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर माणसाच्या जीवनाचं कल्याण होत नाही. तसं तुम्ही पुण्यवान आहात. काय? तसं तुमचं गाव पुण्यवान आहे. साधू संतांनी इथं समाधी घेतल्या.
याला महद भाग्य लागत असतं. काय लागत असतं? पुण्य लागत असतं. ते बी आत्ताचं नाही, अनादी कालाचं लागत असतं. तसं देवाचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागत. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनादी कालाचं पुण्य आपल्याकडे लागतं. माणसाचं सगळं संपलं तरी चालतं कडे. ऐका, पैसे संपू द्या, काही संपू द्या, सगळं संपू द्या, गाडी जाऊ द्या, घोडी जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, सगळं संपलं तरी चालतं, पण माणसाचं पुण्य संपलं ना पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुण्य जर का संपलं, मग पुण्याचा संचय करायचा, पुण्य साचवायचं. त्यासाठी काय करायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? भगवंताचं नामचिंतन मुखाने घ्यायचं असते. काय घ्यायचं असते भगवंताचं नामचिंतन? अहो, तो परमात्मा आपल्याला सांभाळतोय. त्याची जर का साधना केली तर तो आपल्यावर आलेल्या संकटाच्या नंतर तो मागेही उभा राहतो, पुढेही उभा राहतो. मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आली आघात निवाराया. बघ, त्याचं साधना केल्याच्या नंतर, त्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर, त्याची भक्ती केल्याच्या नंतर त्याची सांभाळायची जबाबदारी आहे. सांभाळतच असतो. ऐका माय, लग्न मंडपामध्ये किद्दा नाव घेतलं नवऱ्याच तुम्ही? किद्दा घेतात? हा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, इतक्याच वेळेस घेतात ना. 2-3 बाया जास्त भेटल्या तर जास्त वेळेस घ्यायला हवत असतीला. हा, 5 वेळेस एकदा दोनदा नाव घेतो आपण त्या पतीचं, तरी आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी कोणाची असते माय? एकदा जर का पतीचं नाव घेतलं तर आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी त्या पतीची असते. मग त्या परमात्म्याचं नाव घेतल्याच्या नंतर का तो सांभाळणार नाही? बरं, नाव आहे दादा बापू, नाव आहे, पण बायाला साजरं घेतात. भाषा समजायला मी? हा, बाया नाव पण लय साजरं घेतात. एका बाईला म्हणलं, माय नाव घेते का? ती म्हणे, महाराज येवल्या येवल्या हरणाचं येवलं येवलं पाय. काय? येवल्या येवल्या हरणाचं येवलं येवलं पाय. आमचं कीर्तनात कुठंच देतात नाही. पिऊन पडलं का काय? तिला म्हणलं, माय पिऊन नसेल पडला असेल कीर्तनात, कुठं चपला गिपल्याजवळ बसला असेल, साजरी पाहत असेल एखादी. काय? तिला म्हणलं, थोडं लांबलचक घे ना. ती म्हणे, दारी होती देवळी देवळी तर आरसा मी गेले, परसा परशात फनामी चढले, चिना चिन्याला माडी माडीला हरकडे हरकडीत भोरकडे भोरकडीत पिंजरा पिंजऱ्यात राघो, राघोच्या चुतीत उंबर आमच्या यांचा गांजा ओढण्यात पहिला. बापू, भजने मंडळी, मी आतापर्यंत जे कीर्तन केलं याच्यात संत आणि देव याच्या व्यतिरिक्त काही सांगितलं नाही. हा, यायला तेव्हा कर्म न गेलं, आता गुदगुल्या व्हायला त्याला. हा, आता कसं कर्म आयलंय? ऐका गड्या माय बापू, हो, आपल्याला ज्यानं बरं वाटेल याच्यापेक्षा आपलं ज्यानं बरं होईल हे ऐकलं पाहिजे. तुम्हाला थोडं चिटुकले सांगितल्यानंतर बरं होईल, पण तुमचंही बरं होणार नाही आणि माझंही बरं होणार नाही. तुम्हाला आता बरं नाही वाटलं तरी मला काही अडचण नाही, पण तुमचं बरं व्हावं ही अपेक्षा संतांची होती आणि त्यांचे पाईक म्हणून आम्ही तुमच्या समोर आहे. उगाच तुम्ही आमच्या पाया पडत नाहीत का? तुम्ही पाया पडता म्हणजे आमच्या नाही, या गादीच्या पाया पडताय. कारण की ही गादी संतांची आहे कडे, ही गादी संतांची आहे. मग ते संतांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. हे चुटकुले सांगून तुम्हालाही मिळणार नाही मलाही मिळणार नाही. म्हणून ऐका, मला सांगायचंय, जर का एकदा भगवंत नवऱ्याचं नाव घेतल्याच्या नंतर आयुष्यभर सांभाळतो, जर का आपण भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही का? होणारच आहे. त्यासाठी तितक्या आत्मीयतेने नाव घेतलं पाहिजे, तितकी एक निष्ठा भगवंताविषयी असली पाहिजे. पण आपण पूजा करतो कडे बापू, पूजा माता माऊल्या पूजा करतात आणि आपल्या देवपाठात 772 देव येत. किती येतं? मी आता चहा प्यायला एका माईच्या घरी गेलो होतो, इथंच तुमच्या गावातच बापू, तुमच्या नाही, इथं रस्त्यात पुढं आल्यावर थांबलो होतो. काय करू नका,
त्या माईच्या देवपाटात इतके देव होते, ते देव पण असे चंगराचंगरी होऊ लागली त्या देवाची. अहो माणसाची श्रद्धा एकावरतीच असली पाहिजे. कशावरती असली पाहिजे? बापू लग्न बायको आहे ना, आहे का? आहे का? आता आहे ना. पहिली जितकी प्रेम करत होती तितकी आता करते का? करते का? नाही करत. नाही काय नाही विषय, तुमचीच नाही कोणाचीच करत नाही. यायची काय करते काय? कोणाचीच करत नाही. का करत नाही मी तुम्हाला सांगतो, ऐका. का? कारण की पहिलं तिचं प्रेम फक्त तुमच्यावरती होतं. मुलं झाल्याच्या नंतर त्या प्रेमाचं डिवायडेशन झालं, वाटप झाले, भाग झाले. नातू झाल्याच्या नंतर पुन्हा डिवायडेशन झालं, म्हणजे तुमच्यावरचं प्रेम कमी झालं. का प्रेम असं आहे का? कुठून आणता येते क्विंटल 2 क्विंटल? एकच प्रेमाचा भाग आहे, त्याचंच तिनं वाटप केलं. मला सांगायचं काय, लक्ष देऊ नये का? मग तसं जर का आपल्या देवपाठात हजारो देव असतील, तुम्ही कोण्या देवावर प्रेम करता? अहो आपण वारकरी संप्रदायामध्ये जगणार आहेत, वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत. तुम्हाला फार मोठी परंपरा आहे. हा तुमचा भाग म्हणजे गडाचा भाग आहे, आणि गडाने परंपरा लावून दिलेल्या आहेत. का? एकाचीच साधना केली पाहिजे, अन्य नाही केली पाहिजे. विश्वास आपला टाळ्या वाजवा एकदा. विश्वास आपला एकावरती असला पाहिजे. ऐका, जर का आपण दवाखान्यामध्ये एकाच डॉक्टरच्या गोळ्या घेतल्या तर बरं होतं माणूस. आज या डॉक्टरकडे जायचं, उद्या त्या डॉक्टरकडे जायचं, परवा त्या डॉक्टरकडे जायचं. ह्यो बरा नाही, ह्यो लहान आहे, याच्यापेक्षा मोठा जाऊ. असं होत असतंय का? अशानं गुण येत नसतो गड्या. मग जर का तुम्हाला गुण पाहिजेत ना, तर विश्वास परमात्म्यावरती, पांडुरंगावरती असला पाहिजे. विश्वास एकावरतीच असला पाहिजे. अहो तो वाल्या त्या नारदाचं ऐकलं त्यानं. कोणाचं? राम म्हणा म्हणून सांगितलं, तो राम म्हणत लागला. तो जर म्हणला असता या नारदाचं कशाला ऐकतं, दुसरा महाराज पाहून आपण वान गेले का इथं महाराज यायला? याचं काय खरं आहे? राम म्हणायला काय मग उदार होणार आहे का? दुसरा पाहू. खूप जगाळे केसावाले होते महाराज तिथं, माझ्यासारखे. पण नाही. आणि त्यानं जर का दुसरा महाराज पाहिला असता, तो उद्धारही झाला नसता त्याचा, आणि रामायणही झालं नसतं, आणि काहीच नसतं झालं. म्हणून त्याने फक्त एकावरती विश्वास ठेवला. म्हणून विश्वास एकावरती असला पाहिजे. विश्वास परमात्म्यावरती असला पाहिजे. आपल्याला परमार्थ करायचा ना गड्या, आपल्याला भगवंताची साधना कर. कोणताही देव तुम्ही निवडा, पांडुरंगच निवडा असं माझा अजिबात आग्रह नाही. कोणता देव निवडायचा तो निवडा, पण एक निवडा. अहो आपल्या संप्रदायाच्या नंतर आत्ता काही अनेक संप्रदाय आले. त्या संप्रदायाचे जे अनुयायी आहेत, त्या संप्रदायाचे जे भक्त आहेत, त्यांच्या घरामध्ये फक्त त्यांच्या संप्रदायाचे फोटो आहेत. आपण जिथं देवाला गेलो तिथला फोटो सोडला नाही, आणलाय घरात, भीतीला लावलाय, सगळ्या भीती रंगवल्या. अशानं चालत नसतं गड्या. आपल्याला जर का परमात्मा पाहिजेत, अंतःकरणातून पाहिजे. बरं ऐका, अंतःकरणातून पाहिजेत परमात्मा, पाहिजेत ना प्रत्येकाला. तर कोण आतापर्यंत देवाजवळ रडलं बरं? शांत बस. आतापर्यंत देवाजवळ कोण कोण रडलं? आम्ही एका ठिकाणी गेलतो दादा, त्या ठिकाणी सुंदर अशी पूजा केली होती विठ्ठलाची. सांगतो परमात्मा जर का आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये भाव काय पाहिजे सांगतो, कीर्तन संपवतो. एका ठिकाणी गेलो होतो, तिथं सुंदर अशी पूजा केली होती. इतकी सुंदर पूजा होती, इतकी सुंदर पूजा होती. ती पूजा बघितल्याच्या नंतर तिथे विचारलं गेलं ही पूजा कोण केली म्हणून. 10 बोटामध्ये 10 अंगठ्या असणारा एक व्यक्ती समोर आला, सोन्याच्या अंगठ्या. त्यांनी सांगितलं की महाराज ही पूजा मी केले. कोणी केले? तुम्ही बोलायला का डोसका हाणून घेऊ मी आलो? ही पूजा मी केले. त्यांना विचारलं का हो, तुमच्या हातात तर खूप मोठ्या अंगठ्या आहेत, कारण की पैसा आल्याच्या नंतर लोकांना देवाची गरज नसते, तुम्ही का पूजा केली? त्याने सांगितलं, त्याचं उत्तर आहे का गड्या? तो म्हणे महाराज, ज्या वेळेस मी देवाला आंघोळ घालतो त्यावेळेस माझ्या हातातल्या सर्व अंगठ्या मी काढून बाजूला ठेवतो. मी म्हटलं का?
तो म्हणे महाराज जर का देवाला आंघोळ घालत असताना जर का या अंगठ्या देवाला खरचटल्या आणि देवाचं जर का रक्त निघालं तर देवाला त्रास होईल. म्हणून मी त्या अंगठ्या बाजूला काढत असतो. असं आतापर्यंत कोण केलंय माय? भर हिवाळा असते बापू, भर हिवाळा ह्या गरम पाण्यानं आंघोळी करतात. कोण्या पाण्यानं? गरम पाण्यानं. देवाला कोण्या पाण्यानं आंघोळ घालता तुम्ही? गरम न घालता? गार. देवाला हिव वाजत नाही का? तुम्ही घेऊन पहा बरं एखाद दिवशी भर हिवाळ्यात. हा अहो असं नसलं पाहिजे. यायला खायला 4-4 भाकरी लागतात. किती लागतात? 4-4. सकाळी 4 लागतात, दुपारी 4 लागतात, संध्याकाळी 4 लागतात. 4 त्रिक 12. आणि देवाला निवद असतात बापू. केवढं आली माहिती आहे का? देवाचं पोट भरते तितक्या ना. एका व्यक्तीला भोजनाकरता जितका अन्न लागतं तितका प्रसाद हा देवाला व्हायचा असतो. किती व्हायचा असतो माय? वासाल ना उद्यापासून वाहा. ऐका, म्हणून भगवंताविषयी भगवंता तितका आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. देवाकडे मागणी करत असताना देवाच्या समोर असं डोळ्या अंतःकरणातून रडलो पाहिजे. त्यावेळी देव आपल्यावरती कृपा करतो. जगद्गुरु तुकोबारायाच्या संसाराचं वाटोळं झालं तरी देखील त्यांनी परमार्थ सोडला नाही. अहो अन्न करता एक बायको मेली त्याची. काय करता? अन्न करता बायको मेली. पण आपण परमार्थ करत असताना आपला प्रपंच शिखरावर जातो. काय? जर का आपला प्रपंच परमार्थ करत असताना जर का आपला प्रपंच लयाला जात असेल तर समजायचं आपण चांगल्या मार्गाने चाललो. आणि परमार्थ करत असताना जर का आपला प्रपंच शिखरावर जात असेल तर समजायचं आपला परमार्थ चुकीच्या मार्गाने चाललाय. म्हणून त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे संतांचा सहवास लागतो. तुम्ही म्हणाल महाराज आमचं सगळं संपत आलं, आता काय करा? तुम्ही सांगायला अगोदर सांगितलं असतं ह्या गोष्टी आम्ही केल्या असत्या. काय आपल्याला कवा कळतं माहिती आहे का? सुरेश भट सुंदर अशी एक सांगतात, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. काय? इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. कधी? मग तुम्ही म्हणाल आमचं संपलं आता काय? अहो आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताने लखलखण्याचा विचार बाकी आहे. ऐका गड्या, परमार्थ करत असताना अंधश्रद्धेने परमार्थ करू नका. परमार्थ काय अंधश्रद्धा नाहीये. काय? परमार्थ काय अंधश्रद्धा नाहीये. रिलिजन प्लस सायन्स, अध्यात्माचा आणि विज्ञानाचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय. काय? विज्ञानाचा आणि अध्यात्माचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणून त्या वारकरी संप्रदायाशी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. त्या संतांचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज संत संत सांगताय पण कुणाला संत म्हणतात गड्या? का संत संत सांगताय पण कुणाला संत म्हणतात? ज्याच्या अंगावर 108 वेळा थुकल्याच्या नंतर देखील काही न म्हणणे 108 वेळा आंघोळ करणे त्याला संत म्हणतात. एखाद्या व्यक्तीला काठीने मारणे तरी देखील त्याच्या घरी जाऊन त्याचे पाय चेपणे त्यांना संत म्हणत असतात. ऐका, म्हणून त्या संतांचा सहवास लाभला पाहिजे. म्हणून पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. मग असा संतांचा सहवास आपल्याला लागला तर कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ त्यापुढे शुभ होऊनी ठाके. इथपर्यंत खरे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगताय शूर विठ्ठलाचे गाढे अशुभ, म्हणजे शूर शूर सांगताय म्हणजे भाषा पहिलवानाची बोलताय. पण इथं पहिलवानाची भाषा परमार्थामध्ये चालत नाही इकड्या. इथं प्रेमाची भाषा सांगते. काय? प्रेमाची भाषा चालते. महाराज म्हणतात त्यांच्याकडे पाप औषधाला देखील नाही, प्रेमाच्या राशीच्या राशी आहेत. अभंगाचं 3रं चरण. प्रेम सुखा जिया राशी, प्रेम सुखा जिया राशी, प्रेम सुखा जिया राशी, प्रेम सुखा जिया राशी. पाप नाही ओखदासी,
अशुभ त्या पुढे शोभताके. म्हणून भगवंताची साधना, भगवंताचं भजन अंतःकरणातून केलं पाहिजे. किती अंतःकरणातून केलं पाहिजे सांगू का एकदा? त्या परमात्म्याला म्हटलं पाहिजे कि हे देवा, जिस दिन सूरज न निकला उस दिन शाम नहीं, जिस दिन सूरज न निकला उस दिन शाम नहीं, ऐसा एक भी पल नहीं गया भगवान की तेरी याद नहीं. म्हणजे जीवनातला एक सेकंद देखील भगवान परमात्म्याशिवाय वाया न गेला पाहिजे. आपलं अनमोल मनुष्य जन्म अनमोल रे, मिठी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नाही, पुन्हा हा जन्म मिळत नाही गड्या. म्हणून आता भगवंताची साधना केली पाहिजे. म्हणून आता भगवंताची साधना करून आपल्या जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पुण्यवान आहात, तुमचं गाव पुण्यवान आहे, साधू संतांची समाधी इथे, गडांचा सहवास तुम्हाला आहे, तुम्ही परमार्थिक वातावरणातले माणसं आहात. परमार्थिक वातावरण लाभणं पूर्वजन्मीचं पुण्य लागत असतं. म्हणून त्या पूर्वजन्मीच्या पुण्याने तुम्ही इथं उपस्थित आहात. ऐका, कारण की संतांचा सहवास लाभणं सोपं नसतं. संतांचा सहवास लाभणं खूप कठीण असतं. तुम्हाला संतांचा सहवास लाभलेला आहे. काही काही काळामध्ये काही काही माणसं होऊन गेले बापू. एक काळ होता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळातले लोक म्हणायचे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेत. काय म्हणायचे? आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेत. तुकोबारायाच्या काळात, त्याच काळातले लोक म्हणायचे आम्ही जगद्गुरु तुकोबाराय पाहिलेत. 35 वर्षाच्या पूर्वी काही जुने जुने म्हातारे होते, ते म्हणायचे आम्ही दिगंबर महाराज पाहिलेत. असे काही काही काळात काही काही माणसं होऊन गेलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का, आपण एक सुंदर असं व्यक्तिमत्व पाहिलेलं आहे. ज्या काळात काय त्या लोकांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पाहिले, तर आज आम्ही छाती ठोकून सांगू शकतो की आम्ही मनोज जरांगे पाटील पाहिले. म्हणून काही काळ त्या काळात ते व्यक्ती होऊन गेलेले आहेत गड्या. पाटील ते पाटील गड्या. पाटलाचा पाटलालाच अभिमान असणार. पाटील इकडे पठ्या का पाटील पाहिले. म्हणून मायबाप हो, भगवंताची साधना केली पाहिजे, हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे, गायीची सेवा केली पाहिजे, साधू संतांचा सहवास लाभला पाहिजे. का लाभला पाहिजे? कारण की जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे. आणि आसे संत ज्या विष्णुदासांनी पुनीत केल्याच्या नंतर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं पातक राहत नाही. मग त्याच्याकडे कोणाची पाहण्याची देखील ताकद होत नाही. अशुभ असलं तरी शुभ होत असतं. पाप त्यांच्याकडे औषधाला देखील नसतं. पुण्याचे राशी असतात. आशा संतांनी उपकार करून ही पृथ्वी वैकुंठमय केलेली आहे.